महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी STV महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। धुळे शहरातील चंदन नगरातील रहिवासी सनी साळवे व त्याचा मित्र सुमेध सूर्यवंशी यांच्यावर दिनांक 18 एप्रिल 2018 रोजी खुनी हल्ला करण्यात आला होता। मोटरसायकलचा कट लागला म्हणून त्यांना जितू फुलपगारे यांनी साथीदारांसह अडवत त्यांच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला केला होता। हल्लेखोरांनी सनी साळवे याला चाकू गुप्तीने भोसकल्याने तो दगावला होता, तर त्याचा मित्र व भाऊ हे देखील या हल्ल्यात गंभीररित्या जखमी झाले होते। या घटनेनंतर देवपूर पोलिसात जितू फुलपगारे, दीपक फुलपगारे, मयूर उर्फ गुड्डा फुलपगारे, वैभव गवळे, दादा फुलपगारे, गोपाल चौधरी, भैया बाविस्कर, सनी सानप यांच्यावर भादवी कलम 302, 307, 323, 141, 147, 148, 149 सह ॲट्रॉसिटी अन्वये गुन्हा दाखल झाला होता। सनी साळवे खून खटला हा धुळे जिल्हा न्यायालयात सुरू होता। न्यायालयाने सर्व साक्षी महत्त्वाचे पुरावे तपासून आज निकाल दिलाय। यामध्ये तत्कालीन DYSP सचिन हिरे यांची साक्ष महत्त्वाची ठरली। तसेच फिर्यादी सागर साळवे, प्रत्यक्ष साक्षीदार सुमेध सूर्यवंशी, सौरभ साळवे यांच्या साक्षी दिशादर्शक ठरल्यात। त्यानुसार जिल्हा न्यायालय क्रमांक 5 चे न्यायमूर्ती DM आहेर यांनी खटल्याचा निकाल सुनावला। यात मुख्य आरोपी जितू फुलपगारे, दीपक फुलपगारे, मयूर उर्फ गुड्डा फुलपगारे, वैभव गवळे यांना भादवी कलम 302, 307, 323, 147, 148, 149 व ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यात दोषी ठरविले। या चौघांना दुहेरी जन्मठेपेची शिक्षा देण्यात आली आहे। शिवाय 10,000चा दंड ठोठावण्यात आलाय। दंड न भरल्यास आणखी 1 वर्षाची शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे। तर आरोपी दादा फुलपगारे हा खून व खुनाचा प्रयत्न कलमातून निर्दोष सुटलाय, मात्र त्याला इतर कलमान्वये शिक्षा सुनावण्यात आली आहे। त्यामुळे त्याला आणखी 3.5 वर्ष कारावास भोगावा लागणार आहे। तसेच 10,000चा दंड व दंड न भरल्यास आणखी 3 महिन्यांची शिक्षा भोगावी लागणार आहे। सनी साळवे खटल्याकडे अवघ्या धुळे जिल्ह्याचे लक्ष लागून होते। हा खटला जिंकण्यासाठी विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट श्यामकांत पाटील, ॲडव्होकेट CD सोनार, ॲडव्होकेट निलेश दुसाणे, ॲडव्होकेट विशाल साळवे, ॲडव्होकेट उमाकांत घोडराज आदी वकील विशेष मेहनत घेत होते। वकिलांच्या एकत्रित मेहनतीमुळेच सनी साळवेला न्याय मिळाल्याची जनभावना दलित समाजातून उमटली आहे। सनी साळवे खून खटल्यातील आरोपींना शिक्षा झाल्यानंतर सनीचे आई वडील, भाऊ बहीण हे जिल्हा न्यायालयापासून शहरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाजवळ पोहोचले। त्यांनी महामानवाला अभिवादन केले। तसेच डॉक्टर बाबासाहेब लिखित संविधानावर आमचा पूर्ण विश्वास असल्याची प्रतिक्रिया सनी साळवे यांच्या बहिणीने यावेळी दिली। माझं नाव स्नेहा साळवे, प्रशांत साळवेची बहीण उर्फ सनी। 2018 साली जी घटना घडली त्या दिवशी आम्हाला खूप त्रास होता की आज आम्हाला न्याय भेटेल की नाही भेटणार, पण आज संविधानामुळे आणि आमच्या बापूभाऊंमुळे आम्हाला आज हा न्याय भेटला, किंवा आम्हाला आज संविधानाची ताकद काय किंवा या गोष्टीमुळे आज आम्हाला खूप आनंद आहे। आज आम्हाला न्याय भेटला यातच आम्हाला खूप समाधान आहे। शहरातली अत्यंत घाणेरडी घटना त्या 2018 मध्ये घडली होती, ज्यावेळेस एखाद्या विद्यार्थ्याचा खून होतोय आणि त्याचा खून झाल्यानंतर त्याला ज्यावेळेस सिद्धेश्वर हॉस्पिटलला आणण्यात आलं त्या ठिकाणी देखील त्याला मारण्याचा प्रयत्न झाला। अशा पद्धतीने नृशंस हत्याकांड त्या ठिकाणी घडलं होतं आणि त्या हत्याकांडानंतर आजतागायत आरोपी हे तुरुंगात होते। या ठिकाणी आमची भूमिका अशी होती, शहरातलं वातावरण हे जे काही प्रदूषित झालं आहे, गुंडांच्या गर्दीने भरलेलं आहे, ते कुठेतरी कमी झालं पाहिजे, म्हणून आम्ही ही केस जीवतोड पद्धतीने चालवण्यात आलेली आहे। या ठिकाणी जी काही आज निकाल लागलेला आहे, आज निकालामध्ये डबल लाईफ आरोपींना देण्यात आलेले आहे। अशा पद्धतीने या ठिकाणी निकाल आज न्यायालयाने घोषित करण्यात आलेला आहे। आरोपींना या ठिकाणी न्यायालयाने निर्दोष दोषी धरलेला आहे आणि त्यांना लाईफ इम्प्रिझनमेंट या ठिकाणी देण्यात आलेला आहे।